नमस्कार सर. नमस्कार. सुस्वागतम. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर चैतन्य कुलकर्णी सर, जे मागच्या 8-10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतायत. इंजिनियर असण्याबरोबरच त्यांनी इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमा सुद्धा केलाय. माझ्या मते ही दोन्ही फील्ड इतक्या जवळ आहेत आणि माझ्या मते हे नॉलेज असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांनी हे सुद्धा कम्प्लीट केलं. आता ते अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स अशा अनेक प्रोजेक्ट्सवर सुद्धा काम करतात. या सगळ्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचंय. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन म्हणजे शाळेला आपण कुठं होतात, नंतर कॉलेजला कुठं होतात, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडावं या मागची प्रेरणा कुणाची होती? म्हणजे कोण रोल मॉडेल होतं, कुठं तो अनुभव होता, कुठेतरी बघितलं की यांच्यासारखं आपल्याला बनायचं, असं काय तो किस्सा होता? आम्हाला ऐकायला आवडेल. मी मूळचा प्रॉपर कळमचा आहे. बरोबर. कळम उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही 2020 साली आम्ही नांदेडला आलेलो. माझे वडील BAMS डॉक्टर होते. तर अत्यंत खडतर जीवन प्रवास झालेला आहे सगळ्या गोष्टींचा. तिथून सुरुवात म्हणलं तर पीपल्स हायस्कूल ही माझी 10वी पर्यंतची शाळा. बरोबर. शिवाजीनगर हायस्कूलला आहे ती. बरोबर. तर तिथे त्यांनी 10वी मध्ये डिप्लोमा कम्प्लीट 10वी नंतर तुम्हाला 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन हे जे आमच्या वडिलांनी सुचवलेलं. बरोबर. की सिव्हिल ब्रँच घ्यायची, जे क्षेत्र आहे सिव्हिलचं हे आमच्या वडिलांनी सुचवलेलं. प्रेरणास्थान आमचे वडील आहेत याच्यामध्ये. वडिलांनी सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट केलेला होता. बरोबर. तर कळम आमच्या गावाकडेच म्हणजे कळमला RR पॉलिटेक्निक म्हणून हासेगावला कॉलेज आहे. बरोबर. त्या कॉलेजमध्ये डिप्लोमा कम्प्लीट झाला माझा. 4 वर्ष लागले. खरं तर डिप्लोमा हा 3 वर्षाचा असतो, पण 1 वर्ष वायडी झाल्यामुळे 4 वर्ष कम्प्लीट झाले. बरोबर. डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री करावी असं तुम्हाला? डिग्रीला मी घेणारच नव्हतो. बरं. सुरुवात डिप्लोमा पासूनच कामाची सुरुवात करावा अशी इच्छा झालेली होती. बरोबर. पण डिप्लोमा झाल्यानंतर वडिलांनीच पुन्हा सांगितलं की बाबा इंजिनिअरिंगला ऍडमिशन टाकून दे, रखडत का होईना पण होऊन जाईल. इंजिनियर होणं महत्वाचं. इंजिनियर होणं महत्वाचं आहे. कारण की डिप्लोमा आणि डिग्री याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. हा म्हणजे मला तेव्हा कळाला नाही, पण आता कळतोय. बरोबर. की डिग्री घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. डिग्री मी खुराना सावंत हिंगोली या कॉलेजमधून कम्प्लीट केलेली. बरोबर. तिथून 3 वर्षामध्ये डिग्री कम्प्लीट झाली. जॉब करत करत. जॉब करत करत या क्षेत्रात प्रॅक्टिस या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत. व्हेरी गुड. डिप्लोमा झाल्यापासून म्हणजे सांगता येईल म्हणजे 2016 पासून मी रवी कडगे हे नामांकित तिथले आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे सुरुवात केली कामाची 2016ला. 2 वर्षानंतर स्वतःच प्लॅटफॉर्म तयार केलं. हळूहळू साइट्स चालू केले. मग साइट करत 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 डिप्लोमा झालेला होता आणि डिग्री कम्प्लीट 3 वर्षामध्ये झाली. 2019ला डिग्री कम्प्लीट झाली. तिथून सुरुवात म्हणजे काम तर सुरूच होते. आता हा तुमचा प्रवास म्हणजे शैक्षणिक प्रवास आपण सगळा ऐकला आणि आपण या टप्प्यापर्यंत आलोय. सो आता फायनली तुम्ही याच्यामध्ये या क्षेत्रात सुरुवात केली. तुम्ही जॉबही करत होता ते करताना. पण मग मला पहिला प्रश्न लगेच विचारायचा असा की मग पहिला प्रोजेक्ट मिळवताना काय अडचणी आल्या किंवा कसा होता तो एक्सपिरियन्स पहिला प्रोजेक्ट मिळवतानाचा? पहिला प्रोजेक्ट घेताना 2018ला पहिला प्रोजेक्ट चालू केला मी. बरोबर. विथ मटेरियल प्रोजेक्ट होता तो. ऍडव्होकेट मठपती म्हणून. तर त्यांचं ग्राउंड फ्लोअरला बांधकाम झालेलंच होतं आणि फर्स्ट फ्लोअरला त्यांना बांधकाम करायचं होतं 3 रूमचं. तर तेव्हा रेट सुद्धा कमी होते बांधकाम दराचे. तर सुरुवात पहिल्या प्रोजेक्टची करताना थोडी धाकधूक राहते की बाबा आपल्याला काही 4 पैसे उरतील का, तो प्रोजेक्ट त्या रेटमध्ये कम्प्लीट होईल का, हे जी धाकधूक होती मनामध्ये. पण माझे वडील होते सोबतीला. त्यांनी म्हणले एक प्रोजेक्ट घे म्हणे, भले 50,000 1 लाख रुपये आपल्या घरातले जाऊ दे म्हणे, पण पण तो प्रोजेक्ट कम्प्लीट कर म्हणले. मग ते प्रोजेक्ट कम्प्लीट
घेतला हातावर, कम्प्लीट केला आणि बऱ्यापैकी इन्कमही उरलं. क्या बात आहे. त्यामुळं कॉन्फिडन्स लेवल वाढली. बरोबर बरोबर. ते सुरुवात म्हणजे 600 फुटाचीच होती. अच्छा. पण आता सुरुवात प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो. दुसरं या फील्डमध्ये आता तुम्ही इतके वर्ष काम करताय, मी म्हणलं तसं, तर हे फील्ड क्रिएटिव्ह आहे बेसिकली आणि त्याच्यामध्ये तुमच्या कल्पनेला पण खूप स्कोप आहे, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा पण खूप मदत होते. तर तंत्रज्ञानाचा कितपत फायदा या संपूर्ण क्षेत्रात तुम्हाला होतो किंवा झालाय? कसं आहे, टेक्निकल नॉलेज खूप महत्वाचं आहे. बरोबर. या फील्डमध्ये. बरोबर. सिव्हिल इंडस्ट्री जी आहे ते मिस्त्री लोकांचं काम नाहीये. बरोबर. मिस्त्रीचं पण गायडन्स आहे आणि टेक्निकल गोष्टी सुद्धा खूप म्हणजे 50-50 आहे एकंदरीत. माझं सांगण्याचा उद्देश म्हणलं तर 50-50 म्हणजे जसं की आता मिस्त्री सुद्धा एक सिव्हिल इंजिनियरच आहे ऑलमोस्ट. बरोबर आहे. फक्त डिग्री नाही त्याच्याकडे. डिग्री नाही. बरोबर. आता आम्ही डिग्री केली पण तो साईटवर ऑन रोल काम करतो. बरोबर. मिस्त्री. बाकी म्हणलं तर टेक्निकली ज्या गोष्टी असतात, टेक्निकल मध्ये स्टील येतं. मेन स्टीलचा खूप महत्वाचा वाटा आहे बांधकाम क्षेत्रामध्ये. पहिले फ्रेम्ड स्ट्रक्चर व्हायचे, त्यानंतर आता स्टील हा खूप म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसा असतो आपल्याला, तसं स्टीलचं बांधकाम क्षेत्रामध्ये म्हणजे एका बिल्डिंग मध्ये स्टीलचं जे योगदान आहे हे बेसिक नीड एकदम. बेसिक. बरोबर. मग याच कन्स्ट्रक्शन मध्ये मी आता येणार आहे, त्यातला पहिला प्रश्न मला लगेच माझ्या मनात येतो, ते म्हणजे अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबर यांचं पर्सेंटेज मोठं आहे, पण अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं म्हणजे लेबर हा म्हणजे आपण सांगण्यावर काम करणारा व्यक्ती आहे. बरोबर. त्याला गायडन्स जर आपण प्रॉपर केलं, जरी तो अनस्किल असू द्या, बरोबर, त्याला प्रॉपर वे मध्ये आपण जेव्हा गाईड्स करतो, बरोबर. फक्त कसं होतं, स्किल लेबरला इंजिनियरला ज्या गोष्टी सांगायच्या असतात, इंजिनियर जसं की तासानुसार एक उदाहरण देतो, बरोबर, जसं की एका साईटवर आपण साधारण एक 5 तास देतो, बरोबर, बेसिक साईटवर. तर 5 तासाऐवजी त्याला अजून एक 3 तास ऍड करावं लागतील आपल्याला स्वतःला, अनस्किल लेबर असेल, कारण की त्याला त्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याला नॉलेज नाही, खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि त्याच्याकडे उभा टाकून करून घेतल्या म्हणजे त्याला सुद्धा स्किल मध्ये यायला काही हरकत नाही. बरोबर, बरोबर. आणि ज्या राहिल्या तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे ज्या चुका आहेत, बरोबर, अनस्किल लेबर कडून बरेचशा खूप चुका होऊ शकतात, जे की भविष्यासाठी धोकादायक. बरोबर आहे. दुसरं, जसं तुम्ही आता सांगितलं की बेसिक नीड आहे, जसं स्टील ही कन्स्ट्रक्शनची, आता आपण अनस्किल्ड लेबर बद्दल बोललो. मग दुसरा मला मुद्दा आणखीन एक विचारायचा आहे की आपण ज्याला म्हणतो प्लॅन किंवा आराखडा किंवा रचना, तर हा किती महत्वाचा आहे ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन मध्ये? प्लॅनचं जसं बघायला गेलं तर आपण जे नियोजन करतो, प्लॅन म्हणजे नियोजन, बरोबर, एकंदरीत घराचं बांधायचं रचना. हो. तर हे रचना जोपर्यंत आपली फायनल होत नाही तोपर्यंत माझं तर मत हे कामाला सुरुवातच करू नये. बरोबर, बरोबर. कारण की आपण जेव्हा मार्कआउट टाकतो, मार्कआउट जेव्हा चुकलं की पूर्ण बिल्डिंगच चुकली एकंदरीत. अगदी बरोबर. प्लॅन वर डिपेंड आहे मार्कआउट. तर हे मार्कआउट प्लॅन जो महत्वाचा रोल आहे, हा म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वेळ प्लॅनला दिला पाहिजे. त्याचं प्लॅनिंग करताना अॅक्युरसी केली पाहिजे. आणि प्लॅन जेव्हा ओके होईल त्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी घर तसं बनतं, इम्प्लिमेंट करू शकतो. हा झाली प्लॅनिंग स्टेज. मग पुढची स्टेज येते ऑफकोर्स बजेट आणि क्वालिटी मध्ये घर. कारण प्रत्येक रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता म्हणून की बजेट हा नेहमी कन्सर्न असतो. तर मग बजेट मध्ये चांगलं घर बनावं यासाठी काही तुम्हाला सांगता येतील का, काही उपाय किंवा काही टिप्स अशा महत्वाच्या? बजेट मध्ये म्हणलं तर बघा, आता आज रोजी सगळ्या गोष्टीचं गणित फिक्स आहे. हो. स्टील किती लागणार आहे, जसं की एका प्रोजेक्टला 10 टन लागणार आहे, बरोबर, ते तेवढंच लागणार, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज आपल्याला करता येत नाही. बरोबर. आणि सिमेंट झालं, बाकी रेती सँड झाली, या गोष्टी ज्या आहेत ना या फिक्स आहेत एकंदरीत. घराला जे स्ट्रक्चर उभं करायचं असतं, ह्या फिक्स आहेत. हे स्ट्रक्चर उभं झाल्यानंतर
जेव्हा आपण इंटेरियर कडे वळतो किंवा घराच्या शोभने करण्यासाठी ज्या गोष्टी वळतो तिथं आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येते. बजेट फ्रेंडली, जसं की एकाचं बजेट आहे समजा 10-12 लाख रुपये आहे, तर त्याचं फ्रेम्ड स्ट्रक्चर एकंदरीत छोटं समजा एक 8-9 लाखापर्यंत होऊन जाईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्यानं घराची जे आहे जसं की चौकट झाली, पुन्हा नंतर कलर झाला, हे त्याच्या हातामधल्या गोष्टी आहेत की ज्याच्यात प्लस मायनस करू शकतो किंवा जसं की त्याचं बजेट वाढलं नंतर भविष्यामध्ये तो चेंज करून लावू शकतो. बरोबर. दुसरं आजकाल म्हणजे त्या आताच या प्रश्नाला जोडून लगेच येतं की मग बजेटनुसार घर बनवण्याकडे जास्त कल सगळ्या यांचा असतो, तर त्याबद्दल काय सांगा? म्हणजे इंजिनियर सुद्धा असं म्हणतात की जे ठीक आहे तुमच्या बजेटनुसार करू असं, तर त्यावर काय सांगा? बरोबर आहे ना, आम्ही सुद्धा कस्टमरला तेच म्हणतो की तुमचं बजेट फायनल करा. बरोबर. म्हणजे घराला लागणारं तुमचं जे बजेट आहे ते बजेटमध्ये आम्ही घर बांधून देतो, पण याच्यामध्ये आम्ही असं करत नाहीत की जिथं स्टील लागायला तिथं स्टील कमी टाकणे किंवा जिथं सिमेंट लागते तिथं सिमेंट कमी यूज करणे, असं आम्ही करतच नाही. बरोबर. फक्त जे वरच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जे गोष्टी आहेत, जे ढाचा तयार होतो, बरोबर, आरसीसी बांधकाम प्लास्टर, जेव्हा प्लास्टर होतं भिंतीला, त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टीमध्ये आहे ते आम्ही कॉम्प्रोमायझेशन करू शकतो आणि त्याला त्याच्या बजेटमध्ये घर बांधून देऊ शकतो. दुसरं हे झालं, आपण आता रेसिडेन्शियल बद्दल बोलतोय, पण ओव्हरऑल शहराच्या विकासामध्ये एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय भूमिका इंजिनियर बजावू शकतात किंवा बजावली पाहिजे? इंजिनियरनी साईट वर्क जास्त केलं पाहिजे. बरोबर. अच्छा. बरेचसे इंजिनियर मी बघितलेत की त्यांना स्ट्रक्चरली म्हणजे काय फक्त बाराचे जसं की बीम कॉलम, त्यांना एवढं सुद्धा माहिती नाही की बाराचे जे गजाळी आहे, बीमला टॉपला बॉटमला 2, टॉपला 2, झालं बीम झाला आणि त्याच्यावरच भिंत उभी होती. बरोबर. पण हे रिस्की आहे. जे म्हणजे जसं मला तर एवढं वाटतं की घर बांधकामाला 3 एजन्सी अपॉइंट होतात. बरोबर. एक म्हणजे घराचा नकाशा काढण्यासाठी आर्किटेक्ट, दुसरा म्हणलं तर स्ट्रक्चर डिझायनर, जे आपल्या गजाळीचा प्लॅन बनवतो. बरोबर. स्ट्रक्चरली ते सेफ कसं आहे त्याला अभ्यास असतो. आणि तिसरं म्हणजे इंजिनियर, जो की ह्या दोघांचं कोऑर्डिनेशन करून साईटवर इम्प्लिमेंटेशन करणारा. या 3 एजन्सी जर अपॉइंट केल्या असतील तरच घर व्यवस्थित होऊ शकतं. बरोबर आहे. हे आता आपण बोललो एका शहराबद्दल किंवा शहराच्या विकासाबद्दल किंवा असं, पण मला ओव्हरऑल ऍज अ इंडस्ट्री तुम्हाला काय वाटतं, काय स्कोप आहे इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये ऍट लार्ज मध्ये, व्हिजनरी मध्ये जर बोलायचं झालं तर? सिव्हिल इंडस्ट्रीचा भरपूर मोठा स्कोप आहे सर. बरोबर. भविष्यामध्ये याला जसं आज दुबई आहे, दुबईमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, मोठे मोठे मॉल्स आहेत, सगळ्या गोष्टी म्हणजे खूप अशा पसरलेल्या आहेत. बरोबर. तसं हे जे सिव्हिल इंडस्ट्री आहे ते जसं शहरालगतचे जे काही छोटे छोटे गाव शहरामध्ये येतात, इन्क्लूड होतात, वस्ती वाढत तसं हे सिव्हिल इंडस्ट्री वाढतच जाणार आहे. याला म्हणजे कुठं असं फुल स्टॉप नाहीये, वाढतच राहणार आहे, डेव्हलपमेंट होतच राहणार आहे. जे काही जुने घर झालेले एक्झिस्टिंग ते सुद्धा रिन्युअलला रिडेव्हलपला येणारच. म्हणजे सिव्हिल इंडस्ट्री मध्ये भरपूर स्कोप आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही आता 8-10 वर्ष या क्षेत्रात काम करताय, अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट केलेत, पण जी नव्यानं इंजिनियर मुलं येत आहेत आता, जस्ट पास आउट वाले, तर त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून काय सांगाल तुम्ही? काय असे टिप्स द्याल किंवा काही उपाय सांगाल किंवा काय सांगाल तुम्ही? नव्यानं येणारी जी पिढी आहे त्यांना एकच म्हणणं आहे की माझं सिव्हिल इंडस्ट्री जी आहे ती ही अनुभवावर बेस आहे. अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. जसं की मी 3 वर्षाचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतरच साईटची सुरुवात केली. तर बेसिक अनुभव घेणं गरजेचं आहे. बरोबर. कोणत्या तरी एक आर्किटेक्ट कडे जॉईन व्हा किंवा इंजिनियर कडे जॉईन व्हा किंवा इंटर्नशिप करा कोणाकडे तरी. तर या गोष्टी केल्याशिवाय याच्यामध्ये पडता येणार नाही. बरोबर.
आणि यालाच वेळ देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर, सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, तुम्ही इतकी वर्ष आता काम केल्यानंतर तुम्हाला असं एखादं आठवतंय का की बऱ्याचदा काम करताना आपल्याला आव्हान येतात, एखादी अडचण येते, तर त्या अडचणीवर कशी तुम्ही मात करता किंवा केलीये, तर असं काही आठवतंय का, काय सांगू शकाल का? हा, सांगू शकेल ना. एखादा प्रोजेक्ट म्हणजे एकाच प्रोजेक्ट मध्ये मला तशा टेक्निकल चॅलेंजिंग वर्क आलेलं होतं. बरं बरं. असं की म्हणजे त्या एक रेसिडेन्शियल साईट आहे, त्या साईट मध्ये खाली 2 फूट जर आपण खोदकाम केलं तर तिथं पाणीच लागतं. अरे बापरे. कंटिन्यू पाण्याचा झराच येतो. तिथं पाणी जमिनीमध्ये भरपूर आहे. आता क्लायंटने तर सांगितलं होतं आम्हाला की 6 फूट पर्यंत खोल जाऊन आम्हाला ती फुटिंग कास्ट करून द्यायची आम्हाला. आता याच्यामध्ये सांगायचं म्हणजे असं की आम्ही याच्याने सुद्धा तिथे जागा सुद्धा कंजेस्टेड होती, म्हणजे माणूस जाऊनच काम करणं जेसीबीनं सुद्धा पॉसिबल नव्हतं खड्डा करणं. बरोबर. तर तिथे आमचे लेबर जाऊन लेबरने पहिले खड्डा केला, खड्डा करून पाण्यामध्ये त्यांनी खड्डा केला आणि कंटिन्युअसली आम्ही काय केलं, मोटर चालू ठेवली पाण्याची बाजूनं, पाण्याचे झरे येतच राहिले, आम्ही काढतच राहिलो. मग जसं इकडला खड्डा झाला की त्या दुसऱ्या खड्ड्यामध्ये माती टाकायची आणि पुन्हा जेव्हा फुटिंग कास्ट करते वेळेस आम्हाला तिन्ही बाजूनं पाटी लावून एकदम प्रॉपर वे मध्ये त्याची फुटिंग कास्ट करावं लागली. आणि 6 फुटाऐवजी आम्हाला 6 फूट जाता आलं नाही पाण्यामध्ये, 5 फुटापर्यंत आम्ही कम्प्लीट करून शकलो, त्यांनी कम्प्लीट करून दिलं. हे खूप चॅलेंज होतं. बरोबर. हे आपण बोलतोय एका आव्हानाबद्दल आणि माझ्या त्या आव्हानातून तुम्हाला शिकायलाही मिळालं असेल, एक नवीन एक्सपिरियन्स तुमच्या लिस्ट मध्ये ऍड झाला. बरोबर, एक्सपिरियन्स आला. पण हे करताना कधी कधी असं होतं की हा एक माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे असं, तर त्या आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? झालेला असलेला भविष्यात झालेला आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल झालेला म्हणजे एकंदरीत 870 फुटाचा एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता, छोटा. जागा छोटीच होती, पण त्याच्यामध्ये आपण एक छान असं ती खाली कार पार्किंग आणि 1 BHK बसवलं आपण आणि वर 2 BHK एकदम स्पेशियस हवेशीर बसवला. 2 BHK. तर हा आपला आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. क्या बात आहे. दुसरं आणखीन एक विचार स्पेशल म्हणजे आपण तिथं आयकॉन स्टीलच वापरलेले. वा, त्याच मुद्द्यावर मी येणार आहे की स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा कसं तुम्ही निवडता स्टील? ऍज अ जनरल स्टील जर निवडायचे तुम्हाला, जनरल स्टील नुसार आता आयकॉन स्टील घेणं न घेणं हा वेगळा भाग. अगदी बरोबर, म्हणूनच मी विचारतो. आता कसं आहे, आता जसं की माझी साईट एका पोझिशनला आहे, एका ठिकाणी आहे, तिथं आयकॉन स्टील अवेलेबल नाहीये. आम्ही स्टील कसं यूज करतो की जसं 3-4 नामांकित कंपन्या आहेत स्टील इंडस्ट्रीमध्ये, तर आम्ही अग्रीमेंट मध्ये कस्टमरला सांगतो की बाबा या 3 कंपन्याचं स्टील आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. तर ते जे काही मार्केटला अवेलेबल असेल, पण माझा जो प्रोजेक्ट आहे आणि तिथे आयकॉन स्टील किंवा दुसऱ्या कोणत्याही समजा राजुरी एकंदरीत उदाहरण घ्या, ते 2 अवेलेबल नसतील, तर मला तिथं टाटा स्टील अवेलेबल असेल तर मला तिथून टाटा स्टीलच घेणे जवळ जे पडतं ते, कारण की लीड लिफ्ट ह्या खूप 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जर सिटीमध्ये जर असेल आणि एक साईट पासून 10 ते 12 किलोमीटरवर ते असेल, तर आपण तिथे जवळपासचे जे काही आपण अग्रीमेंट मध्ये दिलेले आहेत स्टील त्याच वापरतो. बरोबर आहे. हे झालं जनरल स्टील बद्दल. पण आता समजा आयकॉन स्टील तुम्ही म्हटलं बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये तुम्ही वापरले, तर मग आयकॉन स्टीलचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? किंवा राठी सरांना तुम्ही भेटलात का? किंवा त्यांची क्वालिटी असेल, त्यांची डिलिव्हरी असेल, त्यांची कॉस्ट असेल, या सगळ्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. राठी सर नांदेडला आले होते, तेव्हा माझं वैयक्तिक भेटणं झालं त्यांच्याशी. आणि स्टील हे आयकॉन स्टील जे आहे ते खूप बेस्ट स्टील आहे माझ्या मते तरी. बरोबर. कारण की मी आतापर्यंत जे प्रोजेक्ट केलेले मॅक्झिमम माझे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रोजेक्टला मी आयकॉन स्टीलही वापरलेले. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि त्याचं करोजन फ्री आहे मेन म्हणजे, हे महत्वाचं पॉइंट वाटतं. करोजन फ्री हा महत्वाचा पॉइंट वाटतो. सो
हे होते इंजिनियर चैतन्य कुलकर्णी सर. त्यांनी अतिशय मोजक्या पण महत्वाच्या शब्दामध्ये सांगितलं आणि त्यातलं मला आवडलेलं वाक्य असं होतं की ते म्हणाले की ज्याप्रमाणे कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा आत्मा स्टील किंवा सिमेंट आहे, त्याचप्रमाणे जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रात काम करणार आहात तर अनुभव हा त्याचा पाया आहे. आणि जेव्हा कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा पाया मजबूत असतो तेव्हाच ती मजबूत इमारत त्याच्यावर उभारू शकतो. सो जे नवीन इंजिनियर्स येणार आहेत त्यांनी हे नक्की लक्षात ठेवा की अनुभव कुठेतरी घेणं आणि मग स्वतःहून या फील्डमध्ये उतरणं फार महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही इथे आलात, आमच्याशी इतकी छान सुंदर चर्चा केलीत. आणि येणाऱ्या आगामी काळात, आता तुम्ही काही रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट केलेले आहेत, पण येणाऱ्या काळात असेच तुमचे आयकॉनिक प्रोजेक्ट्स अधिकाधिक होत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.